चेन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात. नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील चेन स्नॅचिंगचे 10 गुन्हे उघडकीस आणण्यात यश. मागील काही दिवसांपासून नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून रस्त्यावरून जाणाऱ्या एकट्या महिलांवर पाळत ठेवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबाडून जबरी चोरीमध्ये वाढ झाली होती. सदर गुन्ह्यातील आरोपी हे महागड्या दुचाकीवर येऊन चोरी करून भरधाव वेगाने पळायचे. वरील घटनांना प्रतिबंध होण्यासाठी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी पेट्रोलिंग नाकाबंदी पॉईंट्स लावून गुन्हेगारांचा सतर्कतेने शोध घेण्यासाठी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी गुन्हे शाखेस सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक निफाड येथे गस्त घालत असताना पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार वरील गुन्ह्यातील आरोपीच्या वर्णनाप्रमाणे 2 संशयित हे विंचूर बाजूकडून नाशिकच्या दिशेने मोटारसायकलवर भरधाव वेगाने येत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून निफाड चौफुली परिसरात त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. या 2 संशयितांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी सायखेडा, निफाड, दिंडोरी, पिंपळगाव, बसवंत, ओझर, वावी, लासलगाव पोलीस हद्दीत मोटारसायकलवर भरधाव वेगाने येऊन वाटसरू महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरल्याची कबुली दिली आहे. यातील आरोपितांचा साथीदार रोहित केशवराव गायकवाड यास देखील ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच वरील गुन्ह्यांमध्ये जबरी चोरून नेलेले सोन्याचे दागिने हे आरोपी विजय उज्जैनकर, अश्वमेघ नगर RTO ऑफिसजवळ पेट्रोल यास विक्री केल्याचे देखील त्यांनी सांगितले. सदर आरोपींकडे वरील गुन्ह्यांचे समांतर तपासात चौकशी केली असता चेन स्नॅचिंग प्रमाणे एकूण 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील आरोपी हे सर्व सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीत विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, घरफोडी, चोरी, प्राणघातक हल्ला, खंडणी, दुखापत, फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींकडे वरील गुन्ह्यांच्या तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी श्री दत्ता शिंदे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण, API रणदिवे, PSI बोडके, पोलीस हवालदार दीपक गुंजाळ, पोलीस हवालदार कडाळे, पोलीस हवालदार गारुंगे, पोलीस शिपाई बाबा पवार, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर सानप, तांत्रिक विश्लेषण विभाग, पोलीस हवालदार हेमंत गिलबिले, पोलीस हवालदार प्रदीप बहिरम सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांनी विशेष परिश्रम घेतले.